मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे. पुन्हा नवीन विषय तुमच्या डोक्याला जिंदने आणणारा. मला सांगा, सध्याच्या घडीला काय चाललंय? तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. बघा ना, निवडणुकांमध्ये हा पक्ष त्याच्यावर टीका करतोय, तो त्याच्यावर टीका करतोय, कुठं हातमिळवणी करतोय, कुठं काय करतोय. मग मला सांगा, खरं म्हटलं म्हणजे आजच्या घडीला भाजपला गरज आहे का? शिंदेच्या गटाची, अजित पवारच्या गटाची 132 आहेत त्यांच्याकडे, आणि बहुमत येण्यासाठी पाहिजे किती? 145, म्हणजे 12-13 लोक. आणि एवढे 50 खोके एकदम ओकेवाले 10-15 लोक तर कधी विकत घेऊ शकतात, कोणी जाऊ शकते. मात्र असं न करता भाजप या दोघांना घेऊन चालतंय काय समोर? का जात आहे? सोचो क्यों चल रहा है? त्याचं कारण साधं आणि सरळ आहे. कारण निवडून जे आले आहेत ना, ते सगळं मॅनेजमेंट करून आलेले आहेत. त्याच्यामुळे जर समजा एखाद्या वेळेला नाराज जर झाले आणि कोणीही जर तोंड उघडलं तर काय होईल, म्हणून त्याच्यापेक्षा तू गप्प बस बाबा, मी गप्प राहतो, जैसा चल रहा है उतने दिन चलने दो, अशा पद्धतीने चाललं आहे. आणि त्याच्यामुळे सध्याच्या घडीला हे जे काही आमच्या राज्यामध्ये देशामध्ये जे चाललेलं आहे ते आता काय झालेलं आहे, कारण हे आता एकमेकांचे राज माहिती असलेली, एकमेकांची कुलंगडी माहिती असलेली मंडळी आहेत. त्याच्यामुळे यांना एकमेकांशिवाय आता राहू शकत नाही. जो कोणी दुसऱ्यावर टीका करून, म्हणजे समजा भाजपने या दोघांना काढून टाकलं, वाटत बघतायत दोघेजणी, मी तुम्हाला सांगतो. मग दोघांनाही जर काढून टाकलं तर हे दोघंजण काय करतील? एक दिवस जाऊन एकतर यांच्यासोबत मिळतील, किंवा भाजपला जर हे पटलं नाही तर भाजप काय करू शकतं? हो, साधं सरळ आहे. निर्णय दिला की धनुष्यबाण आणि हे चिन्ह जे आहे हे उद्धव ठाकरेचं. शिंदे कुठं जातील? शिंदेचं काहीच नाही ना, शिंदे झिरो, हे समजून घ्या. मात्र हे आज का केला जात नाही आहे? कारण जो तो वाट बघतोय की कोण कुरापती काढतो आणि काय करतो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. कारण निवडणुकांमध्ये निवडून कसे आले, इलेक्शन मॅनेजमेंट कसं केलं, नावं कशी काढली, नावं कशी भरली, लाडक्या बहिणी आणि त्याच्यानंतर पैसे कसे वाटले, हे सगळं एकमेकांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणीही तोंड उघडायला तयार नाही, किंवा भैया सारे जण चुप रहो, आळीबिळी गपचुडी, असा हा एकंदरीत सर्व मामला आहे. आलं का लक्षात? भेटूया पुढच्या वेळेस.